ली बातमी आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा तालुक्यात जानमल्ली इथं शासकीय योजनेतील सिंचन विहिरीचं बांधकाम सुरू असताना 3 शेतमजूर शेतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले, तर 2 जणांचा त्यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। एक शेतमजूर सुदैवानं बचावलाय। दोन्ही शेतमजुरांचं कुटुंबीय घटनास्थळी दाखल झालं। घटनास्थळावरून या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी। सिरोंचा तालुक्यात जानमल्ली येथे शासकीय योजनेतल्या सिंचन विहिरीचं बांधकाम होत असताना 2 शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या घटनास्थळी आपण बघू शकता, या ठिकाणी ही शासकीय योजनेतली सिंचन विहीर होती। अशा पद्धतीचे रिंग टाकून ही विहीर बांधकाम 7 रिंग टाकण्यात आले होते। उर्वरित रिंग टाकायचं होतं, मात्र ते टाकण्यासाठी जेव्हा 3 मजूर आत उतरले होते, त्यात चारी बाजूचा मातीचा भराव त्यांच्या अंगावर कोसळला। एक मजूर कसाबसा बाहेर आला, 2 मजूर काढले गेले। अजून ते 8 ते 9 फीट आतमध्ये काढले गेलेले आहेत। या ठिकाणी बचावाचं कार्य सुरू असले तरी त्यांचं जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण 3 ते 4 तास लोटलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे। या ठिकाणी एसडीपीओ संदेश नाईक, तहसीलदार वनमारे, पोलीस निरीक्षक संदीप समाधान चव्हाण हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आता या ठिकाणी गावकरी मोठ्या प्रमाणात गोळाकार झालेले आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत। खूप वेदनादायी चित्र आहे, कारण मजुरीसाठी म्हणून शेतमजूर या ठिकाणी आले होते, मात्र विहिरीचं हे काम करण्यासाठी जेव्हा ते आतमध्ये उतरले, दुर्दैवाने संपूर्ण मातीचा भारा त्यांच्यावर कोसळला। आपण इथं एसडीपी आहेत, त्यांना विचारूया कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत। सर, नेमकं काय झालं, घटना कशी घडली, काय प्रयत्न सुरू आहे? आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास आम्हाला 3 मजूर विहिरीच्या बांधकामामध्ये अडकल्याची माहिती मिळाली। सकाळी तात्काळ 10:15 वाजेपर्यंत आमची पोलीस टीम इथे पोहोचली। मजूर आहे तो वाचवण्यात यश आलेलं आहे। 2 मजूर जे आहेत त्या आतमध्ये अडकून आहेत, त्यापैकी आता बचाव कार्य आमचं चालू आहे। मृतदेह जवळपास आता हाती लागतील अशी शक्यता आहे। किती वेळ लागू शकतो? अर्ध्या तासाच्या आत 2 मृतदेह आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो। आता प्रयत्न सुरू आहेत। तहसीलदार सुद्धा आहे स्वतः या ठिकाणी। आपण बघू शकतो नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहे आणि संपूर्ण गाव या ठिकाणी जमा झालेला आहे, कारण ते गावातले स्थानिक मजूर होते आणि त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा एक संकट कोसळलेलं आहे। आता शासकीय मदत त्यांना काय मिळते हे बघावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, जानमल्ली, गडचिरोली।